त्या ऐकून तुम्ही त्यांचे टीव्हीवर वगैरे कार्यक्रम बघितलेले असतील. श्री जन्माचे स्वागत अभियान चळवळीच्या प्रणेत्या आहेत त्यांनीच खरी ही चळवळ उभी केलेली आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी गावं, हायस्कूल, अनेक कार्यक्रम, मैदानच्या बैठकीत खूप छान प्रकारे मार्गदर्शन करून श्री भ्रूण हत्या थांबवा आणि आपलं श्री जन्माचे स्वागत करा याबाबत त्या अतिशय आपल्याला आज एक मोलाचं मार्गदर्शन करणार आहे. तर त्या मार्गदर्शनाचा नुसतं इथं ऐकून आपल्याला थांबायचं नाही, तर त्यांची जी काही चळवळ आहे ती आपल्या गाव पातळीवर आपण एक मोठी चळवळ उभी करून मुलींचं जन्माचं प्रमाण आपल्याला सगळ्यांना वाढवायचं आहे. या दृष्टीने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई बहिणीला सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई बहिणीला सांगते. आता कधी जन्मणार माय, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर. अशा प्रकारची दारुण अशी परिस्थिती आज या चिमुकलीची निर्माण झालेली आहे. एकूण आकडेवारीचा जर आपण विचार केला तर 1991 साली भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये दरवर्षी 5 लाख मुली गर्भावस्थेत मारल्या जायच्या. ही संख्या 2001 साली 10 लाखांवर गेली आणि ही संख्या 2011 साली जवळपास 20 लाखांवर गेली आणि मागील 20 वर्षाचा आढावा जर आपण घेतला तर 1.25 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्यांना आपण संपवून टाकलेलं आहे, मारून टाकलेलं आहे आणि हत्या करण्याचं महापाप आपल्याकडून घडलेलं आहे. का? तिला बोलता येत नाही, तिला वकीलपत्र देता येत नाही, तिला आईला मिठी मारून हट्ट करता येत नाही. जी चिमुकली आहे, जी आईच्या उदरात आहे, आईच्या पोटामध्ये आहे, ज्या आईच्या उदराला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो की जिथे एक जीव निर्माण होतो, वाढतो, फुलतो आणि एक नवीन सृष्टी निर्माण करतो, तर अशा या आईच्या उदरामध्ये असलेल्या या जीवसृष्टीला नाहीसं करण्याचं महापाप आपण करत आहोत. आईचं उदर म्हणजे तीर्थक्षेत्र आपण म्हणतो, पण त्या तीर्थक्षेत्राला स्मशान भूमी करण्याची अत्यंत क्रूर, विकृत अशी मानसिकता आज समाजामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसतीये. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचे. आई असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील आई, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, एवढीशी माझे हात पाय, नाजूकचं माझं सगळं शरीर आई चेंदा मेंदा करून टाकतील, तोडून टाकतील आणि गल्लीवर फेकून देतील ग, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, चावतील, मारतील आणि रक्तबंबाळ झालेला माझा देह आई तुला पाहावलं जाईल का? माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तू सहन करू शकशील का? नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही आई, तू असं करू नको ग, मला जन्म घेऊ दे ग आई, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कसलाही हट्ट करणार नाही, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड नको ग, कालची शिळी असलेली भाकरी जरी मिळाली ना तरी चालेल ग, 2-2, 3-3 दिवस आई मी ती पुरून पुरून खाईल ग. आई आई मला नवीन कपडे नको ग, ताईंचे जुने असलेले कपडे दिलेस तरी चालेल, फाटले तरी आई मी ते शिवून शिवून घालेल ग, पण आई मला तू जन्म दे ग, मला शाळेत जायचे, खूप खूप शिकायचे, तुमच्या म्हातारपणाची काठी व्हायचे, समाज सेवा करायची, देशाची सेवा करायची, देश घडवायचा ग आई. आई आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीचा क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल, सावित्रीबाईंसारखं शिक्षणाची ज्योत पुढे नेण्याची शक्ती माझ्यामध्ये असेल आणि आई मातृशक्तीचा आविष्कार असणाऱ्या जिजामातांचा अंश माझ्यामध्ये असेल. आई मला हे सगळं करायचंय, पण कधी तुम्हाला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई.
खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आर्त अशी हाक ही चिमुकली देत आहे. तशी आर्त अशी हाक ऐकून केवळ आपण भावनावश होऊन चालणार नाही, केवळ डोळ्यामध्ये अश्रू आणून चालणार नाहीये, केवळ निराश उदास हताश होऊन चालणार नाहीये, केवळ दुःख व्यक्त करून चालणार नाहीये, तर आपल्याला या दुःखाचं रूपांतर शक्तीमध्ये केलं पाहिजे, कृती कार्यक्रमामध्ये केलं पाहिजे, उपाययोजनांमध्ये केलं पाहिजे आणि त्यातून मुलीच्या जन्माचा स्वागत उत्सव निर्माण झाला पाहिजे, मुलींची संख्या वाढली पाहिजे. विचार करा, आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का? उद्याची आईच निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का? म्हणजे माणूस निर्माण होईल का? जिथे आई आहे तिथेच प्रेम आहे, माया आहे, ममता आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे. एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण आहे? तर ती आई आहे. मग जिथे आईच नाही तिथे माणूस निर्माण होणार नाही, माणूस ती जिवंत राहणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूस नाही, ज्या जगामध्ये माणुसकीच नाही, ते जग तरी जिवंत राहील का? ते जग सुद्धा जिवंत राहू शकणार नाहीये. म्हणजे आज जे आपण विचार मंथन करत आहोत हे केवळ मुलीला वाचवण्याचं विचार मंथन नाहीये, तर जगाला वाचवण्याचं विचार मंथन आहे. आणि या पुण्य कर्मामध्ये, या पुण्याच्या कामामध्ये, या सुविचाराच्या कृती कार्यक्रमामध्ये आपण सगळ्या अंगणवाडी ताईंनी एकत्र आलं पाहिजे, उपाययोजना केल्या पाहिजे आणि 11 कलमी कार्यक्रम राबवला पाहिजे. काय आहे तो 11 कलमी कार्यक्रम? पहिला कलम आहे संकल्प करणे. पहिला कलम आहे संकल्प करणे. हा सुरुवातीला वैयक्तिक संकल्प केला पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या घरामध्ये कुठलीही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं आम्ही स्वागत करू. हा वैयक्तिक संकल्प झाला. गाव पातळीवर ग्रामसभा घेतली पाहिजे, ग्रामसभेमध्ये ठराव घेतला पाहिजे की आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं आम्ही स्वागत करू. अशा प्रकारचा ठराव ग्रामसभेमध्ये घेण्यात यायला पाहिजे. 8 मार्च जवळ आलेली आहे. 8 मार्चला महिलांच्या ग्रामसभा अपेक्षित आहेत आणि त्या ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा ठराव आपण करून घेतला पाहिजे. हा पहिला कलम झाला. दुसरा कलम जो आहे हा परिसर अभ्यास. परिसर अभ्यास म्हणजे ज्या कार्यक्षेत्रामध्ये आपण काम करतो, ज्या गावामध्ये आपण काम करतो, त्याच्या परिसराचा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. त्या परिसरामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये किती मुलं आहेत आणि किती मुली आहेत याचा आढावा आपल्याला घेता आला पाहिजे. तो आढावा आपण दर महिन्याला घेता आला पाहिजे. आणि मुलांची संख्या अमुक आहे, मुलींची संख्या एवढी कमी झालेली आहे, हे जेव्हा आपल्याला समजतं तर जी समजलेली माहिती आहे ती आपल्या पुरती सीमित न ठेवता त्याचा एक बोर्ड करून, त्याचा एक फलक करून ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर आणि जिथे जिथे लोकांची संख्या येतात जातात तिथे मोठे मोठे चौक असतील, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, तिथे ती माहितीचा फलक लावला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये आमच्या गावामध्ये मागील महिन्यामध्ये एवढ्या मुली होत्या, या महिन्यामध्ये एवढ्या मुली आहेत, अशा प्रकारचा महिन्याचा रिपोर्ट तिथे लावला गेला पाहिजे. म्हणजे जे संकट आहे मुलींना कमी होण्याचं, मुलींची घटती संख्या आहे, जे संकट आहे हे संकट हे सगळ्या नागरिकांना समजलं पाहिजे, सगळ्या ग्रामस्थांना समजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये, त्या चळवळीमध्ये सर्व ग्रामस्थांना आपल्याला सामावून घेतलं पाहिजे. हा झाला दुसरा कलम. तिसरा कलम आहे 1 रुपयाची जादू योजना. 1 रुपयाची जादू योजना म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या प्रत्येक घराचा सहभाग घेण्यासाठी, प्रभावी लोकसहभागासाठी 1 रुपयाची जादू योजना ही आपल्याला सुरू करायची आहे. तर कशी सुरू करायची? जर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक घराने तिच्या नावाने भविष्य निधी म्हणून 1 रुपया द्यायचा आहे. समजा कुठल्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात किंवा कुठल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये समजा 200 घरं आहेत, तर 200 घरं असतील तर प्रत्येक घराने 1 रुपया दिला तर किती रुपये होतील जमा? 200 रुपये जमा होतील. ते 200 रुपये मुलीच्या नावाने 18 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये आपण ठेवू शकतो आणि त्या 200 रुपयाची मोठी रक्कम आपल्याला 18 वर्षात
वर्षानंतर पाहता येऊ शकते. आणखीन एक याच्या सोबतच एक योजना आहे, त्याला लखोपती योजना असं म्हटलं जातं. तर काय आहे ही लखोपती योजना? तर समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये 500 घरं आहेत आणि या 500 घरामध्ये जन्माला येणारी मुलगीचं लखोपती आपल्याला करायची असेल तर प्रत्येक घराला 20 रुपये द्यायला लागतील. 20 रुपये गुणिले 500 म्हणजे 10,000 रुपये होतील. आणि हे 10,000 रुपये जेव्हा आपण फिक्स डिपॉझिट मध्ये 18 वर्षासाठी ठेवू तेव्हा त्याचे 1,00,000 रुपये होतात. म्हणजे अशा रीतीने लोकसहभागाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गावामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही लखोपती होईल. म्हणजे तिची एक प्रकारची भविष्य सुरक्षितता आपल्याला करता येईल. ती भविष्य काळामध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल, सुरक्षित होईल. आणि याच्यामध्ये प्रत्येक घराचा सहभाग असल्यामुळे घराघरातून याला चांगला रिस्पॉन्स मिळत असल्यामुळे लोकसहभागाचं प्रभावी साधन म्हणून सुद्धा या 1 रुपयाच्या जादू योजनेकडे आपल्याला पाहता येतं. म्हणजे या योजनेचे 2 भाग आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. पहिला भाग म्हणजे मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी प्रत्येक घरातून 1 रुपया जमा करायचा. दुसरा भाग म्हणजे लखोपती योजना जर आपल्याला राबवायची असेल आणि आपल्या गावामध्ये किती घरं आहेत त्याचा भागाकार करून आपल्याला प्रत्येक घरातून किती निधी घ्यावा लागेल, एकूण 10,000 रुपये तयार करण्यासाठी याचा आपल्याला विचार करायचा आहे. मी तुम्हाला 500 घरांचं उदाहरण दिलं तर 500 घरांमधून जर आपल्याला 10,000 रुपये जमा करायचे असतील तर प्रत्येक घरातून 20 रुपये घ्यायला लागतील. आणि 20 रुपये प्रत्येक घराने दिले तर प्रत्येक मुलगी ही 18 वर्षानंतर लखोपती होऊ शकते. याच्यामधून 3 संस्कार झाले. याच्यामध्ये प्रत्येक घराचा सहभाग निर्माण झाला. दुसरी गोष्ट, घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण वर्ग आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची एक प्रकारची सवय लागणार आहे. सवयीतून संस्कार होणार आहे. आणि तिसरं म्हणजे मुलीच्या जन्माचं भविष्य हे सुरक्षित राहणार आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला 1 रुपयाची जादू योजना राबवणं हा आपला तिसरा कलम झाला. चौथा कलम आहे की ज्यांच्या कुटुंबियांमध्ये फक्त मुली जन्माला आलेल्या आहेत अशा मुलींच्या परिवारांचं आपल्याला सर्टिफिकेट देऊन योग्य तो जाहीररित्या सन्मान करता आलं पाहिजे. छोट्या गावामध्ये तुम्ही अनुभव घेतला असेल की ज्यांच्या कुटुंबामध्ये फक्त मुली आहेत त्यांना हळदी कुंकवाला बोलवलं जात नाही, विवाह समारंभामध्ये बोलवलं जात नाही, डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही. आणि अशी एक अंधश्रद्धा आहे की तुम्ही जर म्हणजे तो कुटुंब जर आपल्या समारंभाला आला, त्याची सावली जर आपल्या कुटुंबावर पडली तर आपल्याला ही मुलीच होतील, अशी एक प्रकारची गैरसमजूत समाजामध्ये आहे. ही गैरसमजूत आपल्याला बदलायची आहे, समजुतीमध्ये बदलायची आहे. आणि फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान आपल्याला सर्टिफिकेट देऊन करायचा आहे. आणि तो सन्मान आज आपण इथे सुद्धा करणार आहोत. इथे कोण भाग्यवंत परिवार आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये फक्त मुली आहेत असे हात वर करा. या सगळ्यांसाठी आपण जोरात टाळ्या वाजवूयात. यांचा आपण उचित सन्मान थोड्या वेळाने करणार आहोत. हा झाला चौथा कलम. नंतर 5वा कलम आहे की मुलगीच आहे पंटी, दोन्ही घरी उजेड देती. समाजामध्ये 2 गैरसमज आहेत. एक गैरसमज की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे पराया धन. खरं म्हणजे विज्ञान काय सांगतं ते विचार करा. अगर मुलाचा जन्म घ्यायचा असेल तर कोणाच्या पोटी घ्यावा लागतो? आईच्या पोटी घ्यावा लागतो. जर आईच नसेल तर मुलगा किंवा मुलगी जन्माला येऊ शकते का? नाही येऊ शकत. मग कोण झालं वंशाचा दिवा? मुलगी झाली वंशाचा दिवा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला. आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे. म्हणजे काय झालं की मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी पराया धन असं मानलं जातं. पण आपण जर आपल्या गावामध्ये गेलो, कार्यक्षेत्रामध्ये गेलो, एखाद्या कुटुंबामध्ये गेलो आणि आपण त्यांना म्हटलं
पणती असते तर कुणी आपलं ऐकेल का? तर ऐकणार नाही. ते काय म्हणतील, तुम्ही काय अंगणवाडीच्या क्लासला गेल्या आणि काय नाही ते शिकून आल्या, ते सगळं खोटं आहे. आम्ही कितीतरी उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत, आम्हाला जास्त अनुभव आहे, आम्ही सांगतो तेच खरं, म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा, असं ठासून घराघरातून उत्तर येईल. तर त्याला आपण एक उत्तर शोधलेलं आहे, त्याला आपण एक शुगर कोटेड गोळी आपल्याला द्यायची आहे. म्हणजे सत्य कडू आहे पण ते सत्य आपल्याला त्यांना सांगायचंय, पण गोड गोड बोलून सांगायचंय. मग आपण कसं बोललं पाहिजे की ठीक आहे मुलगा वंशाचा दिवा असेल तो मुलगी पराया धन नाही, ती वंशाची पणती आहे. अशा प्रकारचं प्रबोधन करून आपल्याला लोकांची मानसिकता बदलायची आहे आणि हळूहळू त्यानंतर त्यांना खरं विज्ञान समजून सांगायचं आहे आणि हे पटवून द्यायचं आहे की मुलगीच दोन्ही घरांना उजेड देत असते, सासर माहेर या दोन्ही घरांना प्रकाश देत असते. अशा प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करता येऊ शकतं. दुसरा एक मोठा गैरसमज समाजामध्ये आहे आणि तो गैरसमज म्हणजे कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. हे किती चुकीचं आहे हे विज्ञान आपल्याला समाजाला समजून सांगता आलं पाहिजे. आपल्याकडे जी माहिती पत्रिका तुम्हाला मी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक चार्ट आहे x आणि xy चा. आईकडे x आणि x असे दोन गुणसूत्र असतात, वडिलांकडे x आणि y असे दोन गुणसूत्र असतात. आईकडून x आला, वडिलांकडून x आला, दोन x झाले, कोणाचा जन्म झाला? मुलीचा जन्म झाला. आईकडून x आला, वडिलांकडून y आला, xy झाले, कोणाचा जन्म झाला? मुलाचा. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे? y गुणसूत्र आवश्यक आहे. y गुणसूत्र कोणाकडे आहे? म्हणजे दोष कोणाकडे गेला आणि त्रास कोणाला होतो? म्हणजे हे जे विज्ञान आहे हे समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे. आज ग्रामीण भागामध्ये हे विज्ञान माहिती नाही आणि शहरी भागामध्ये हे विज्ञान माहिती असून सुद्धा कळतं पण वळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईचा नाही. माझ्या मते वैयक्तिकरित्या जर तुम्ही मला विचारलं तर मी असं म्हणेन की दोष हा आई आणि वडिलांचा दोघांचाही नाही, ती निसर्गाची किमया आहे की मुलगा किंवा मुलगी जी जन्माला येते या दोघांचंही तेवढंच आपण आनंदाने स्वागत केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये हे समजून सांगताना एक छोटीशी कविता मला सुचली 2006 साली. ती अशी आहे, कवितेचं नाव आहे तो आणि ती. कवितेचं नाव आहे तो आणि ती. तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो विचार असेल तर ती कृती आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे आणि तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. माणसामध्ये आवश्यक आहे माणुसकी आणि अनेक संस्कार मिळून निर्माण होते एक संस्कृती. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी आणि विचार केल्याशिवाय घडत नाही कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाहीतर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष आईचा नाही, त्यामुळे आईला त्रास द्यायचा नाही. दुसरं लग्न करण्याची भीती घालायची नाही. बाळांपणावर बाळांपण तिच्यावर लादायचे नाही, तिच्यावर जबरदस्ती करायची नाही, तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार करायचा नाही. अशा प्रकारची भूमिका तुम्हाला फील्ड वर्क करताना, गाव पातळीवर काम करताना करायला हवी. हा झाला 5वा कलम. आता आपण जाऊया 6व्या कलमकडे. 6वा कलम आहे नकोशीला करूया हवीशी. आपण असं म्हटलं की मुलीचा जन्म होतच नाही, तिला गर्भात मारलं जातं, झाला जन्म तर तिला नकोशी असं म्हटलं जातं, संबोधलं जातं. अनेक ठिकाणी मुलीचं नावच नकोशी ठेवलं जातं. खानदेशमध्ये खटी ठेवलं जातं, काही ग्रामीण भागामध्ये कडूबाई ठेवलं जातं, काही ठिकाणी तिला धोंडी म्हटलं जातं, काही ठिकाणी तिला पथरी म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या निगेटिव्ह
मानसिकता निर्माण करणाऱ्या, तिला दुय्यम स्थानी ठेवून तिला उपेक्षित करण्याचं नामकरण झालेलं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारच्या ज्या आपल्याला महिला, अशा प्रकारची ज्या चिमुकल्या आहेत, त्यांचं आपल्याला 3 टप्प्यामध्ये नकोशीला करूया हवीशी हा प्रकल्प आपल्याला राबवता येतो. पहिला टप्पा की नकोशी नावाच्या मुलींचा शोध घेणे आणि नामकरण करणे. दुसरा टप्पा तिच्या शिक्षण आणि पोषणाकडे लक्ष देणे. आणि तिसरा टप्पा तिला स्वावलंबी बनवणे. 2007 साली ही मोहीम मी चालू केली. सातारा जिल्ह्यामध्ये मी जेव्हा काशाच ग्रामीण भागामध्ये संवाद साधत होते, तेव्हा तुमच्याचपैकी एक अंगणवाडी ताई माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली की माझंच नाव नकोशी आहे ताई, मला खूप दुःख होतं, मला घरी अशा प्रकारे त्रास दिला जातो, माझ्या समाजामध्ये मला उपेक्षित ठेवलं जातं. आणि त्या दिवशी मी संकल्प केला की नाही, मला इथे काहीतरी केलं पाहिजे. आणि हा म्हणता ही मोहीम सुरू झाली. सातारा जिल्ह्यामध्ये 283 मुलींचं नामकरण झालं. धांदरफळचं मी उदाहरण दिले, एक आदर्श उदाहरण आहे. त्या ग्रामपंचायतीने नकोशी मुक्त ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला, ठराव केला. नुसता ठराव घेऊन ते थांबले नाही, तर नकोशी मुक्त असं गाव ग्रामपंचायत धांदरफळनी केलेलं आहे. त्यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करू. आणि त्यानंतर 6वा कलम झाला. आता 7व्या कलमवर आपण येऊया. 7वा कलम म्हणजे तरुण पिढीचा सहभाग आपण घेतला पाहिजे. तरुण पिढीचा सहभाग आणि शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग या 2 गोष्टी या 7व्या कलम मध्ये येतात. त्यातले 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे आपल्याला छोट्या बालक बालिकांचा सहभाग कसा घेऊ शकतो. तर इयत्ता 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक गोष्ट सांगा स्पर्धा घ्यायची आहे आणि त्याचा विषय ठेवायचा आहे माझी आई. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला निबंध स्पर्धा घ्यायची आहे आणि त्याचा विषय द्यायचा आहे माझी ताई. कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आपल्याला वक्तृत्व स्पर्धा घ्यायची आहे आणि त्याचा विषय असणार आहे मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी दशेतील युवकांचा, युवतींचा सहभाग आपल्याला या चळवळीमध्ये घ्यायचा आहे. आणि दुसरं की या तरुण पिढीचा सहभाग घेत असताना NSS आहेत, NCC आहेत किंवा नेहरू युवा केंद्र आहेत, अशा प्रकारचे अनेक प्रकारची तरुण मंडळ आहेत, गणेश मंडळ आहेत, त्यांना सुद्धा या चळवळीमध्ये आपल्याला सामावून घेता आलं पाहिजे. हा झाला 7वा कलम. त्यानंतरचा 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. विवाह सोहळ्यामध्ये आपण सप्तपदी घेतो. काय असते ती सप्तपदी? ती सप्तपदी म्हणजे वधू आणि वरांनी एकमेकांना दिलेली सहजीवनाची वचनं असतात. सुखामध्ये दुःखामध्ये आम्ही एकमेकांना साथ देऊ, दोघांचं मिळून कसं जीवन आनंदी होईल यासाठी प्रयत्न करू, अशा प्रकारची वचनं म्हणजे 7 फेरे असतात. त्यात एक 8वा फेरा आपण जोडलेला आहे आणि तो 8वा फेरा म्हणजे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेख ही भारी, लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेख ही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा 8वा फेरा सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला घेता येऊ शकतो. त्यामुळे खूप प्रकारचे चांगले फायदे होतात. एक तर हुंडा दिला घेतला जात नाही, बालविवाह होत नाही, सामाजिक समरसता निर्माण होते आणि 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेता येतो, आर्थिक बचत होते. तर अशा प्रकारचे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपण 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे. मागच्याच महिन्यामध्ये दिल्लीमध्ये पुरोहितांची बैठक झाली आणि सगळ्या पुरोहितांनी ठरवलं की उत्तर प्रदेशामध्ये दिल्ली परिसरामध्ये जितके विवाह होतील त्या सगळ्यांमध्ये 8वा फेरा घेण्याविषयीची विनंती करण्यात येईल. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 8वा फेरा आता सुरू झालेला आहे. गुजरातमध्ये सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये 8वा फेरा घेतला जाणार आहे. म्हणजे या 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा विस्तार संपूर्ण भारतामध्ये होत आहे आणि या सोबतच जे भारतीय आहेत परंतु परदेशामध्ये राहत आहेत आणि तिथे ते विवाह करत आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा 8वा फेरा पोहोचलेला आहे. आपणही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अशा विवाह सोहळ्यातून 8वा फेरा घेण्याविषयीचा आग्रह
आणि स्त्री जन्माच्या स्वागताची भूमिका समाजामध्ये निर्माण होण्यासाठी कार्यरत राहू शकता। हा झाला 8वा कलम। 9वा कलम म्हणजे गरोदर मातांना आधार देणे, एनसी ट्रॅकिंग करणे। याच्यामध्ये आपण सगळ्याच अंगणवाडी ताई खूप चांगल्या प्रकारे काम करत आहात की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या महिलेला पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेची गरोदर आहे अशा मातांचा आपण सामुदायिक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम घेऊ शकतो। त्यांना गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे धडे देऊ शकतो। त्यांना मुलीच्या जन्माच्या स्वागत करण्याविषयीची भूमिका समजावून सांगू शकतो। त्यांच्या सोबत आपण एक मैत्रीचं नातं निर्माण करू शकतो आणि अशांना सगळ्या शासकीय योजना समजावून देऊ शकतो। 102 नावाची जननी सुरक्षा योजना आता नव्याने सुरू झालेली आहे। बाळापण हे हॉस्पिटलमध्ये व्हावं आणि त्यासाठी वाहन व्यवस्था शासनाने केलेली आहे आणि त्यासोबतच उपचार, गोळ्या, औषधं, लसीकरण याविषयीची सुद्धा संपूर्ण व्यवस्था शासनाने केलेली आहे। या सगळ्या योजना आपल्याला मातांपर्यंत, त्यांच्या कुटुंबियांपर्यंत न्यायच्या आहेत। त्याविषयीचं त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगून या योजनेमध्ये सहभागी करून घ्यायचे आहे आणि ज्यांना पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस या गरोदर आहेत अशा मातांचा आपण स्पेशल डोहाळ जेवणाचा कार्यक्रम घेऊ शकतो। अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही आमच्या नगरला घेतला। माझ्या सुनबाईचं डोहाळ जेवण होतं, त्यामध्ये आम्ही अशा मातांना सामावून घेतलं आणि अशा प्रकारचा कार्यक्रम घेतल्यानंतर इतका चांगला असा प्रतिसाद मिळाला की त्यापैकी 7 जणांच्या घरी मुलीचा जन्म झाला आणि 7ही घरातील सासूबाईंनी माझ्याकडे केशरी पेढा आणून दिला आणि आनंद व्यक्त केला। अशा प्रकारच्या सामुदायिक डोहाळ जेवणाच्या माध्यमातून समाजाची घराघरातून आपण चांगली मुलीच्या जन्माच्या स्वागताची भूमिका निर्माण करू शकतो। हा झाला आपला 9वा कलम। 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान। खरं म्हणजे सोनोग्राफी मशीनचा जन्म कशासाठी झाला की बाळ आणि आई हे दोघंही सुरक्षित राहावेत, आरोग्य संपन्न राहावेत यासाठी सोनोग्राफी मशीनचा जन्म झाला। जन्मजात विकृती असेल तर त्याचं निदान पटकन व्हावं, त्याच्यावर उपचार व्हावे म्हणून सोनोग्राफी मशीन वापरली जावी असा संकेत आहे। परंतु लिंग परीक्षणासाठी ही सोनोग्राफी मशीन वापरली गेली आणि त्यामुळे कडक कायदा असून सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे डॉक्टर हे सोनोग्राफी करताना दिसतात। अनेकांना झालेली शिक्षा आपण पेपर मधून वाचतो। एक समाज म्हणून आपण काय करू शकतो तर महाराष्ट्र शासनाची एक मदत फोन नंबर महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे, तो आहे 180023344475। आपल्याला दिलेल्या माहिती पत्रिकेमध्ये तो नंबर लिहिलेला आहे। त्याचा उपयोग आपण 2 प्रकारे करू शकतो। नंबर 1 की अशा प्रकारच्या सोनोग्राफी सेंटर्स वर जर लिंग परीक्षण होत असेल त्या सोनोग्राफी सेंटरचं नाव आपल्याला या फोनवर सांगता येऊ शकतं। दुसरं म्हणजे गरोदर मातेला जर कुणी अन्य व्यक्ती जर तिला जबरदस्ती करत असतील की तू सोनोग्राफी करून घे किंवा तिला गर्भपात करण्याची जबरदस्ती करत असतील तर अशाही कुटुंबाचं, अशाही व्यक्तींचं नाव आपण या फोनवर कळवू शकतो, त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळू शकतो। तर अशा प्रकारचा 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान। त्यानंतरचा 11वा कलम आहे तो म्हणजे सामूहिक शपथ। कारण आपल्याला जर सकारात्मक समाज मन घडवायचा असेल, सामाजिक क्रांती जर करायची असेल तर एक प्रकारची प्रार्थना तरी हवी, प्रतिज्ञा तरी हवी किंवा शपथ तरी हवी। तर यासाठी म्हणून 2006 साली मी ही शपथ तयार केली आणि ही शपथ सगळ्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये केली। त्याचा आता हिंदीमध्ये रूपांतर झालंय, इंग्लिशमध्ये झालंय, तेलुगूमध्ये झालंय, उर्दूमध्ये झालंय, गुजरातीमध्ये झालंय, अन्य भारतीय भाषांमध्ये ते झालेलं आहे। इंटरनेटवरच्या माध्यमातून सगळ्या भारतभर ही शपथ आता घेतली जाते। या शपथेला महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही पण कौतुक करून, प्रोत्साहन करून याला बळ दिलेलं आहे। ही शपथ सुद्धा आपण घेणार आहोत। कार्यक्रम कुठलाही असो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला किंवा शेवटी जर शपथ घेतली गेली तर परत परत समाज मनावर स्त्री जन्माच्या स्वागताचा सुविचार हा बिंबवला जातो आणि त्यातून सकारात्मक समाज मन घडवण्यासाठी प्रयत्न आपल्याला करता येतो। अशा प्रकारचा 8वा 11वा कलम म्हणजे सामूहिक शपथ आहे। म्हणजे 1 पासून 11 पर्यंत कलम आपण पाहिले, ते कलम काय आहे तर
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी, स्त्री जन्माचं प्रभावी असं स्वागत करण्यासाठी आपल्याला हे 11 कलम करायचे आहे. पहिला कलम आहे संकल्प करणे, ग्रामसभेमध्ये ठराव घेणे. दुसरा कलम आहे परिसराचा अभ्यास करणे, 0 ते 6 वयोगटातील मुलांची मुलींची आकडेवारीचा अभ्यास करून त्याचा फलक करून आपल्याला प्रथमदर्शनी क्षेत्रामध्ये लावणे. तिसरा कलम आहे 1 रुपयाची जादू योजना, लखोपती योजना. चौथा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणे. 5वा कलम आहे समाजामध्ये दोन गैरसमज आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा, त्या आपल्याला बदल घडवणे, सामाजिक बदल घडवणे. आणि दुसरा जो काही गैरसमज आहे की मुलगा झाला नाही कुटुंबामध्ये तर दोष आईला दिला जातो, तर याचाही गैरसमज दूर करणे, यासाठी XXXY ही गुणसूत्राची माहिती सर्वांना देणे. त्यानंतरचा कलम आहे 6वा नकोशीला करूया हवीशी. त्यानंतरचा 7वा कलम आहे की विद्यार्थिनींचा सहभाग या चळवळीमध्ये घेणे, तरुण पिढीचा सहभाग घेणे. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. 9वा कलम आहे गरोदर मातांना आधार, सामूहिक डोहाळ जेवण, गर्भरक्षणाचे धडे. 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन, शाप की वरदान. आणि 11वा कलम आहे सामूहिक शपथ. अशा प्रकारचे 11 कलम आपण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जर राबवले तर नक्कीच मुलींची संख्या वाढणार आहे असा विश्वास मला वाटतो. खरं म्हणजे आपण अंगणवाडी ताई म्हणजे खूप काम करणाऱ्या अशा सगळ्या भगिनी आहात आणि म्हणूनच आपल्या समोर ही 11 कलम सादर करताना मला खूप आनंद झाला. आता आपण एक गीत या निमित्ताने म्हणूया की कडवं आपल्याला सगळ्यांना सामूहिकरित्या म्हणायचं आहे आणि मधलं जे आहे ते मी तुम्हाला कडवं फक्त लिहून घ्या. कशाला म्हणावं की कुणीतरी की दार उघड, फार झालं आता तू स्वतःला सावर, वेळ नाही गेली अजून आता नाही म्हणायला शिकूया, आता आपणच आपले कवाड उघडूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. झाला जन्म पण नकोशी झाले, झाला जन्म पण नकोशी झाले, खाण्यापिण्यात राहण्या वागण्यात दुय्यम स्थानी आले, जाऊ दे मेलं आता आपणच एकमेकींना आधार देऊया, जाऊ द्या मेलं आता आपणच एकमेकींना आधार देऊया, स्वतःची भाकर स्वतःच मिळूया, स्वतःचा निर्णय स्वतःच घेऊया, आता आपणच आपले कवाड उघडूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. त्यासाठी म्हणे शिकावं लागेल, त्यासाठी म्हणे शिकावं लागेल, वेळ कसा मिळणार, शाळेत कधी जाणार, चुली पुढे बसणार की कामावर जाणार. त्यासाठी म्हणे शिकावं लागेल, वेळ कसा मिळणार, शाळेत कधी जाणार, चुली पुढे बसणार की कामावर जाणार. तरी पण आपण हट्ट धरूया, तरी पण आपण हट्ट धरूया, मुद्दाम शाळेची वाट पकडूया, आपली अंगणवाडीची हाक ऐकूया, आता आपणच आपले कवाड उघडूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. अगं बाई झाली की मी मोठी, अगं बाई झाली की मी मोठी, आरसा कसा बोलतोय बाई, गालावर लालीन ओठावर हसू, लग्नाची झाली तयारी सुरू, लग्नाची झाली तयारी सुरू, बालविवाहाला नकार देऊया, बालविवाहाला नकार देऊया, योग्य वयातच भोल्यावर चढूया, लग्नात 8व्या फेराचा मान देऊया, आता आपणच आपले कवाड उघडूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. खावे वाटे मला आंबट चिंबट, खावे वाटे मला आंबट चिंबट, कसंस होतंय मला आजकाल, मधूनच मळमळ मधूनच खाव खाव, मधूनच मळमळ मधूनच खाव खाव, सगळ्यांची नजर आहे माझ्यावर, वंस म्हणतात काहीतरी बातमी नक्की दिसते, वंस म्हणतात काहीतरी बातमी नक्की दिसते, दादाला विचारू का, वहिनी तूच मला सांगतेस. सासूबाईंची नजर थोडी वेगळी, सासूबाईंची नजर थोडी वेगळी, कधी कौतुक तर कधी काळजी तर कधी वेगळंच काही, डोळे मोठे केले त्यांनी बाई, करतात मला सोनोग्राफीची घाई, डोळे मोठे केले त्यांनी बाई, करतात मला सोनोग्राफीची घाई, सोनोग्राफीला ठामपणे नकार देऊया, सोनोग्राफीला ठामपणे नकार देऊया, आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया, आता आपणच आपले कवाड उघडूया, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण राखते,
राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते, तरी तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते. लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते, राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते, तरी तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते. नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया. नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया. मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. आता आपण मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. आता आपण कवाड उघडूया. मुलीच्या जन्माचे स्वागत करूया. आनंदाच्या वनभुवनातून आनंदाच्या वनभुवनातून तुरळूया नवजीवना. मायले घरासाठी आली अंगणवाडी योजना. मायले घरासाठी आली अंगणवाडी योजना. माता होणे भाग्यसे जरी नारी जातीचे सूत्र करण्याचे शंभर गौरव हवे कशाला. शंभर गौरव हवे कशाला. कलंक मातांना. मायले घरासाठी आली अंगणवाडी योजना. मायले घरासाठी आली अंगणवाडी योजना. गर्भवतीची माऊली चिंता स्वसतया देऊ. उपचारा सवसत तयांना केंद्रावर नेऊ. माय निरोगी बाळ निरोगी. माय निरोगी बाळ निरोगी. सुखवूया सगळ्यांना. मायले घरासाठी आली अंगणवाडी योजना. मायले घरासाठी आली अंगणवाडी योजना. आपले एक प्रश्न विचारायचे आहेत. आपण या संगमनेर तालुक्यातील सर्व भगिनी आहात आणि आपण आपल्या कुणी कुणी नकोशी नावाची मुलगी पाहिली किंवा ऐकली आहे? हात वर करा. 1 2 3. ताई पुढे या. तिला म्हणजे त्याच्या मुलीला मुलगी झाली होती, त्यांनी नकोशी नाव ठेवलं होतं. मग मी ते म्हणजे बाबळेगाव असं नेवाशी तालुक्यात बाबळेगाव आहे, तिथे गेले. मग मी त्या अंगणवाडीत गेले. त्या अंगणवाडी कार्यकर्ते संघ मी संपर्क साधला आणि मग तिला बोलावं, माझ्या मामाच्या सुनेला बोलावलं आणि त्या मुलीला अंगणवाडीत नेलं. तिला 3 मुली होत्या. ती तिसरीचं नाव नकोशी ठेवलं तर मग त्या नावाना हसरी ठेवली. हसरी नीट सांगा ना. हसरी नाव ठेवलं. असं नाव ठेवलं. कडे एक नकोशी म्हणून आम्ही तिचं नाव आहे ना स्वरदा ठेवलं. त्याच्यानंतर मॅडमच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आलेला आहे. माझे मिस्टर मला म्हटले का तुला पहिली मुलगा झाला तरच मुलगी झाली तरच तुला नांदायला नेईल म्हणून. तर मी देवाकडे नवस केला का देवा मला पहिली मुलगी दे. आम्ही दोघांनी पण नवस केला का आम्हाला मुलगीच दे म्हणून, कारण आमच्या घरामध्ये मुलगी नाही आहे ना, 6 भाऊ आहेत म्हणून. मग नंतर आहे ना पहिली मुलगी झाली तर ती मला न्यायला आली. मग परत दुसरी मुलगी झाली, तो नवस काय फेडलाच नाही. परत 3 वेळेस आहे ना बरोबर आले. आणि नंतर मग आहे ना आई म्हटली अगं म्हणे आता कशाला हे करते. म्हटलं मुलगी जर झाली तर मी तुला देऊन टाकेल म्हणून. आई म्हणली हो चालेल म्हणून दे. आणि 3ऱ्या वेळेस मुलगी झाली तर मी यांना काय म्हटले का तुम्ही आहे ना नवस फेडला नाही म्हणून आपल्याला 3री पण मुलगी झाली. आई म्हणायला लागली मला दे, तर मी काही दिलंच नाही. आता ती मुलगी माझी 10वीला आहे आणि खूप सुंदर आहे ती आणि तिचं नाव तेजल ठेवलेलं आहे. शिकायला रमेश कोल्हे, अंगणवाडी गवळी वस्ती. तर माझ्या मॅडम सौ गायकवाड मॅडम आहे सुपरवायझर. तर मला सुद्धा 9 वर्षांनी मुलगी झाली. तर सगळ्यांना वाटायचं मला मुलगा व्हावा, कारण 9 वर्षांनी झालं त्याच्यामुळं. तर मुलगी झाली, मला इतका आनंद झाला. माझ्या मिस्टरांना सुद्धा इतका आनंद झाला. आईला सुद्धा वाटायचं एवढ्या वर्षातून झालं. सगळ्यांना वाटायचं हिचा वंशाचा देव एकदा तरी म्हणजे मुलगाच हवा हिला. सगळ्यांना असंच वाटायचं, पण मला मुलगी झाली इतका आनंद झाला. मला असं वाटलं का माझ्या पोटी धनच जन्माला आलं आणि मी तिचं नाव धनश्रीच ठेवलं. माझ्या आईला सुद्धा नंतर मी आज समजून सांगितलं इतका आनंद झाला. माझं पण माझ्या मुलीचं नाव मी धनश्रीच ठेवलं.
आणि डोळे बंद करून आपल्या डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. स्त्री पुरुष समानता नांदावी. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पंटी आहे. मुलगी वंशाची पंथी आहे. तिचा आदर सन्मान तिचा आदर सन्मान मनापासून करणे मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही. मी हुंडा घेणार नाही. मी हुंडा देणार नाही. मी हुंडा देणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. करू देणार नाही. प्रत्येक स्त्री जन्माचे प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत करेन. स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून करायचा आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद सगळ्यांनी.